भेटायचं, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. अरे तो स्वामी कधी भेटायचा मला, जगताचा स्वामी? ज्ञानोबाराय तुकोबारायांसारख्या महात्म्यांची कृपा माझ्यावर होणार कधी? ही उत्कंठा जर माझ्या जवळचे गुण वाढवत नसतील तर त्या गुणांना गुण म्हणण्याचं धाडस करायचं नाही. ते गुण होऊच शकत नाहीत जे आम्हाला परमात्मा प्रवृत्त करत नाहीत, त्यांना दोषच म्हटलं पाहिजे. गुण म्हणून आमच्या जीवनामध्ये राहतात, पण आमची प्रापंचिक प्रवृत्ती जर ते वाढवत असतील तर गुणांचं रूप घेतलेला तो दोष आहे हे समजलं पाहिजे. साधं सरळ चिंतन आहे, अवघड नाही काही. आमच्या जवळ गुण आहे, दान नावाचा गुण आहे, पण ते दान कशा करता? म्हणून तर भगवंताला पुन्हा 17व्या अध्यायामध्ये आता मगाशी श्लोक सांगितला सरांनी, कशा करता हे सात्विक राजस तामस हे प्रकार कशा करता करावे लागले? दानात. दान नावाच्या चांगल्या सद्गुणांमध्ये भगवंताला सात्विक राजस तामस हे प्रकार का करावे लागले, का करावे वाटले? कारण दान हा गुण असला तरी तो गुण जर आम्ही आमच्या प्रपंच वृद्धी करता वापरणार असू तर तो गुण नसून दोष आहे. मग तामस दानाला आपण दान म्हणणार आहोत का? का त्याचं फक्त आडनाव दान आहे म्हणून चाललंय? का त्याचं नाव दान आहे म्हणून खपून चाललं सगळं त्याच्या नावावर? आमच्या जवळ दोष आहेत, गुण नाहीतच असं मला म्हणायचंच नाही. पण गुणदोषांची चर्चा करत असताना आमच्या जवळ असणारा गुण जर आम्हाला भगवत प्रवृत्त करत नसेल, परमार्थ प्रवृत्त करत नसेल, भगवत दर्शनाकडे आम्हाला पुढे नेत नसेल, आमची उत्कंठा जागी करत नसेल, जागे झालेल्या उत्कंठेला प्रयत्न प्रवृत्त करत नसेल, प्रयत्नाला एक अलंबनात्मक बनवत नसेल, एक अलंबनात्मक प्रयत्नातून फलसिद्धी करून देत नसेल तर त्या गुणांना गुण म्हणण्याचं धारिष्ट्य करायचंच नाही. भगवंतानी अर्जुनाला सांगितलेल्या 26 गुणांचे चिंतन आपण करा. प्रत्येक गुणाच्या शेवटी भगवंतानी ही भाषा बोलून दाखवली अर्जुनाला की अर्जुना, हा गुण कशा करता मी तुला सांगतोय. या दानाबद्दल बोलताना भगवंताच्या 3च ओव्या आहेत, त्याच्यातली एक ओवी दृष्टांताची आहे. ज्ञानोबरायांच्या 3च ओव्या आहेत. दानम दमश्च यज्ञश्च याच्यातल्या दान पदावर बोलताना ज्ञानेश्वर महाराजांनी 3च ओव्याचं भाष्य या संकल्पनेबद्दल केलंय, दान या संकल्पनेबद्दल. त्याच्यातली मधली जी ओवी आहे ती तर दृष्टांताची आहे, वृक्षाचा दृष्टांत दिलाय ज्ञानोबरायांनी. नंतरच्या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबरायांनी दानाच्या संबंधानं काही भूमिका मांडल्या. पण 3च ओव्यांचं भाष्य जरी ज्ञानोबरायांनी केलेलं दिसत असलं त्याच्यात त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. त्या ओव्यांबद्दल तर आपल्याला बोलणं आहेच आहे. पण मी पुन्हा तेच आपल्याला सांगतोय, या प्रत्येक 26 गुणांबद्दल बोलताना प्रत्येक गुणाची चर्चा संपवताना किंवा सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्मा प्रवृत्ती त्या गुणातून होते की नाही. माझ्याकडे बघा ना, मी काहीतरी सांगतोय आपल्याला, ते होणारच आहे ना, हालचाल होईलच की नाही, हे होईलच ना. ऐका, प्रत्येक गुण सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी तळमळीनं, आता हा दान नावाचा गुण आहे, 3च ओव्यांचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. पण या 3 ओव्या संपल्यानंतर पुढच्या अर्ध्या ओवीमध्ये बोलताना ज्ञानोबरायांनी त्याचा समारोप करताना, या विषयाचा समारोप करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं स्पष्ट अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना यया नावदान जे मोक्ष निधानाचे अंजन. भाषा काय वापरली ज्ञानेश्वर महाराजांनी? अर्जुना यया नावदान, मी जे सांगितलंय याला दान म्हणतात, पण हे दान काय आहे? जे मोक्ष निधानाचे अंजन आहे. मोक्ष नावाचा जो गुप्त ठेवा जमिनीमध्ये आहे, जो मोक्ष आम्हाला सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही, तो मोक्ष आम्हाला जे अंजन घातल्याने दिसतो ते अंजन म्हणजे दान आहे. त्या दानाने आम्हाला परमात्मा प्रवृत्त केलं ना. तुम्ही प्रत्येक गुणाचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या शब्दांची योजना बघा ना. त्याकरता मोक्ष निधानाचं अंजन म्हणलं त्याला. अंजन घातल्याशिवाय गुप्त धन दिसत नाही.
डोळ्यामध्ये काहीतरी घालावं लागतं. सदैव आणि पायाळा दिव्यांजन होय डोळा. ज्ञानेश्वर महाराजांनी पाताळ धन आम्हाला कसं प्राप्त होतं, कसं दिसू शकतं, याचं वर्णन करताना 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या आहेत. तो सदैव लागतो, तो पायाळू लागतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये दिव्य अंजन घालावं लागतं, तर पाताळ धन आपल्याला दिसतं. सदैव म्हणजे नेहमी नाही, सदैव म्हणजे दैवासह, दैववान. पायाळू माणसाला जमिनीतलं दिसतं असं म्हणतात, असं म्हणतात. ते विवेक चूडामणीमध्ये आचार्यांचं विधान आहे, असं मोक्षाच्याच संबंधाने आहे, परमात्म्याच्याच संबंधाने आहे. आप्तोक्तिम खननम तथोपरिशीलापाकर्षणम स्वीकृतिम निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति तद्वद ब्रह्म विदोपदेश मनन ध्यानाधिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिभिः. असं विधान आहे आचार्यांचं. आम्हाला जेव्हा पाताळ धन, जमिनीमध्ये लपलेलं धन जेव्हा आम्हाला बाहेर काढायचं असतं किंवा आम्हाला ते प्राप्त करून घ्यायचं असतं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे कळलं पाहिजे की इथं धन आहे. हे इथं धन आहे हे कसं कळतं? आप्त उक्ती त्याला लागते. आप्तोक्तिम पहिली अट. त्याला कोणीतरी असा पायाळू माणूस लागतो म्हणतात की ज्याला जमिनीतलं दिसतं. मला माहित नाही, पण अशी एक कल्पना चालत आलेली आहे. आता तो पायाळू म्हणजे कोण असतो वगैरे वगैरे काय, त्याच्याबद्दलही पुष्कळ विकल्प आहेत बाबा. ते ढगांचा गडगडाट झाला की त्याला भीती वाटते म्हणतात, असं म्हणतात. जन्माला येताना सहसा मूल डोक्याच्या बाजूने बाहेर काढलं जातं आईच्या गर्भातून, पण जो पायाच्या बाजूने पहिल्यांदा ज्याचे पाय बाहेर पडतात त्याला पायाळू म्हणलं जातं असं म्हणतात. माहिती नाही, मी जे ऐकीवय ते आपल्याला सांगतोय. मला खात्री देता येणार नाही, मला या संबंधात प्रतिप्रश्न करू नयेत, मला माहिती नाही. पण असं म्हणतात की पाय त्याच्या आधी बाहेर येतात, मग त्याचं डोकं बाहेर येतं, तो पायाळू असतो आणि त्याला मग असं काहीतरी पाताळ धन दिसतं, जमिनीत लपलेलं द्रव्य दिसतं असं म्हणतात. असेल, मला कोणी भेटला नाही आणि मला अजून तरी काही मिळालं नाही, पण असं म्हणतात. मग काय लागतं? आप्तोक्तिम. बरं, त्याने सांगितलं इथं धन आहे म्हणलं की लगेच मिळतं का? नाही. आचार्य म्हणतात खननम, ते खणावं लागतं. खणलं की लगेच मिळतं का? नाही. मग तथोपरी शिलापाकर्षणम, त्याच्यावर मोठमोठ्या शिळा असतात म्हणतात. त्या द्रव्यावर, त्या धनावर जे काय हंडे मोहरांचे वगैरे वगैरे आपण ऐकून असतो. कुणाला मिळालेत? मला मिळालेला माणूसही अजून मला मिळाला नाही, माहित नाही काय असतं ते, पण पूर्वजांनी ठेवलेलं मिळतं म्हणतात. आता त्याच्यावर सरकारचा अधिकार आहे, पण मिळतं असं म्हणतात. असेलही, ज्यांना मिळालं ते भाग्यवान, त्यांचे पूर्वज भाग्यवान, जे काही असेल ते. पण मग ते लगेच मिळत नाही, त्याच्यावर मोठ्या मोठ्या शिळा असतात. तथोपरी शिलापाकर्षणम, त्याचं अपकर्षण करावं लागतं, त्या शिळा उचलून बाजूला कराव्या लागतात. बरं, ते शिळा बाजूला केल्यानं लगेच मिळतं, हात घालून मिळालं असं नाही. असं म्हणतात की ते पूर्वज म्हणे त्याच्यावर फणा काढून, खरं खोटं देव जाणे. मला कळत नाही की जर एवढं पुरून पुढच्या पिढीला द्यायचंच होतं तर हे कशाला फणा काढून बसले? देऊ द्या ना, आता देतोय तरी त्याला घेऊ देत नाहीत. पण अरे मग पुरलं कशाला असं म्हणतात की ते पुन्हा फणा काढून बसलेले असतात. मग त्यांना प्रार्थना करा रे, त्यांना अमुक करा रे, त्यांना नैवेद्य दाखवा रे, काय असतं देव जाणे. पण असं असतं असं म्हणतात. जाऊ द्या, त्याची काही चर्चा करण्याचं कारण नाही. तथोपरिशीलापाकर्षणम स्वीकृतीम. बर, आता ते धन बर असेल, हंडे दिसले 2, ते दिसल्यानंतर मग ते हंडे दिसल्याबरोबर मिळतात का? नाही. मग निक्षेप समपेक्षते, त्यांना बाहेर काढण्याची अपेक्षा आहे. ते खाली उतरावं लागतं त्या खड्ड्यामध्ये, ते मातीत हे केलेलं असतं, त्याला हलवून हलवून दिलं करून अलगद वर काढावं लागतं आणि कुणाला कळू देऊ नये लागतं. ते जास्त महत्वाचं आहे, कुणालाही कळू देऊ नये लागतं. ज्यांना कळलं असं वाटतं त्यांना त्याच्यातलं थोडं देऊन गप्प करावं लागतं म्हणतात.
असं म्हणतात. निक्षेप समपेक्षते नही बहिः शब्दैस्तु निर्गच्छति. त्याला नुसतं बाहेर ये असं म्हणल्याने ते शब्दाने बाहेर येत नाही. हे जसं पाताळ धनाच्या बाबतीत आहे तसं ज्ञानोबा म्हणतात, आचार्य म्हणतात, मोक्षाच्या बाबतीत, परमात्माच्या स्वरूपाच्या बाबतीत हेच आहे. तद्वत ब्रह्मविदोपदेश. तिथं जसं पायाळू लागतो तसं इथं कोणीतरी ब्रह्मज्ञानी महापुरुष लागतो की जो सांगतो हे ब्रह्म आहे, हा परमात्मा आहे, इथं आहे. मग इथं आहे म्हणून कळाला की लगेच काय परब्रह्मबोध होतो का? नाही. तद्वत ब्रह्मविदोपदेश. मग काय लागतं? मनन हा ध्यानाधिभीर लभ्यते माया कार्य तिरोहितम. तिरोहित म्हणजे झाकलं गेलेलं. या माया कार्याने झाकलं गेलेलं ते परमतत्व आम्हाला नुसत्या तर्कानं, नुसत्या शब्दानं कळत नाही. त्याच्याकरता श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. त्याच्याकरता सद्गुरु कृपा आवश्यक आहे, त्याच्याकरता भगवत कृपा आवश्यक आहे. त्या भगवत कृपा आणि सद्गुरु कृपेच्या बरोबरीनं आम्हाला आमची प्रयत्नशीलताही तेवढीच आवश्यक आहे. सहज नाही मिळत. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐक, मी तुला हे सांगतो. 26 गुण आहेत, याच्यातला प्रत्येक एक गुण तुला परमात्मा प्रवृत्त करणार आहे, भगवत चरणाकडे प्रवृत्त करणार आहे. आणि म्हणून दानाच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला, यया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. ज्या दानाचा परिणाम पुण्य संचय होऊन त्या पुण्याच्या जोरावर स्वर्गातल्या भोगांची, स्वर्गातल्या विषयांचा उपभोग घेणं, एवढ्याच करता जर दान असेल तर दान हा सद्गुण होऊ शकत नाही. कारण तो भोगाकडे प्रवृत्त करतोय. दानानं आमचं अंतःकरण शुद्ध होऊन शुद्ध अंतःकरणात परमात्मा कृपा उदित होणं, याच्याकरता जर दान उपयुक्त ठरत असेल तरच दान हा गुण होईल. नाहीतर तो दान सुद्धा भोगाकडे प्रवृत्त करणार असेल तर दोष होईल. म्हणून त्याचे राजस आणि तामस हे प्रकार भगवंताला सांगावे लागले. देशे कालेच्या पात्रेच तद्दानम सात्विकम. मान्य आहे, पण बोलू मी आपल्याला पटणार नाही. सात्विक दान सुद्धा परमात्मा प्राप्ती होऊन देईलच याची शाश्वती नाही. बरं, मोक्ष निधानाचं अंजन म्हणून जे दान आहे ते दान कोणतं याचा विचार करा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता शब्द वापरलेत. आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते. कुणा करता? वैरियाही झाली अर्था ते वंचणे जे का. तो कोण आहे याचा विचार न करता वैरी जरी समोर आला तरी सुद्धा त्याच्या दुःखाच्या निवृत्ती करता जी दिलं जातं, अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. याच्याकरता वृक्षाचा उदाहरण दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांना द्यावा लागला. जे जे लोक झाडं लावतात त्यांनाच ते झाड सावली देत नाही. ते झाड कुऱ्हाडीनं तोडून पाडायला आलेला सुद्धा त्याच झाडाच्या सावलीत उभं राहून झाड पाडत असतो. पण झाड अपपर भाव करत नाही. ती सावली ज्या निर्हेतुक बुद्धीनं झाड वैर्याला सुद्धा देतं, त्या निर्हेतुक बुद्धीनं केवळ आणि केवळ त्याच्या दुःख निवृत्ती करता जर आम्ही ते त्याला देत असू तर अर्जुना तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन. दान गुण आहे, मान्य आहे, पण गुण कशाला म्हणायचं, दोष कशाला म्हणायचं याचा विचार केला पाहिजे. म्हणून ही प्रस्तावना मी केली. आमच्या जीवनातल्या गुणांना, दोषांना सुद्धा आम्ही गुण समजतो, हे एक. आणि ज्या गुणांचं चिंतन आम्ही आमचा म्हणून, आमचा गुण म्हणून करत असतो, तो गुण जर आमची कीर्ती वाढवण्याकरता, आमची प्रसिद्धी होण्याकरता, आम्हाला मानमान्यता मिळवण्याकरता वापरला जात असेल तर तो गुण सुद्धा गुण ठरत नाही, तोही दोषच ठरतो. कारण त्या गुणाने आम्हाला भगवत प्रवृत्त केलेलं नाही. हा, आमचं प्रापंचिक उन्नयन त्यांनी करून दिलं असेल, नाकारायचं कारण नाही. पण पुन्हा तेच आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तव संपरित्य विविनक्ती धीरः. कठोपनिषद बोलतं त्या पद्धतीनं. ते श्रेय प्रेय समोर आहेच आहे. पण श्रेयो भी प्रेयसो वृणीते. प्रेयो
कोण निवडतं? मंदो योगक्षेमात वृणीते श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तव संपरित्य विविनक्ती धीरहा. श्रेय आणि प्रेय दोन्ही माणसाच्या समोर येतं, पण याची निवड करणारा एखादा बुद्धिमान असतो की तो बुद्धिमान श्रेयसाची निवड करतो आपल्या आत्यंतिक कल्याणाकरता, आणि मंद बुद्धीचा मनुष्य प्रेयसाची निवड करतो फक्त आपल्या योगक्षेमा करता. सद्गुण सगळीच ठिकाणी आहेत. प्रपंच करताना सद्गुण लागत नाही का? लागतो. पण सद्गुणांची प्राप्ती ही प्रपंच चांगला व्हावा याच्याकरता नसून आमचं जीवन परमात्ममय व्हावं याच्याकरता आहे. सद्गुणांची प्राप्ती आम्हाला प्रपंचात काही उन्नयन प्राप्त करून घेता यावं, प्रपंचात अधिकार प्राप्त व्हावा याच्याकरता नसून आमचं जीवन नाममय व्हावं, भगवन नामानं परिप्लुत व्हावं, भगवन नामानं भरून जावं, नाही भगवन नामानं भारून जावं याच्याकरता सद्गुणांची आवश्यकता. म्हणून जे गुण भगवत चरणाकडे नेत नाहीत, ज्या गुणांनी तुकोबारायांचं दर्शन करून दिलं नाही, ज्या गुणांनी ज्ञानोबारायांची प्रीती वाढवली नाही, त्या गुणांना गुण म्हणण्याचं धाडसच करायचं नाही. ते गुण नाहीच आहेत. आम्हाला वाटतं ते गुण आहेत. माणसं हे सांगतातही माझ्यासारखा गुणी पंचक्रोशीत दिसणार नाही. मान्य आहे की? मान्य आहे. पण आपल्याच मुखानं आपलं वर्णन करणं याच्या एवढा मोठा दोषही नाही. ज्या वेळेला आम्ही आमच्या गुणांची चर्चा करतो त्यावेळेला दोष घेऊनच चर्चा करतो ना. मग जिथं मुळातच दोष आहे तिथं गुणांची चर्चा ही सुद्धा दोषमयच होईल की नाही? म्हणून प्रत्येक एका गुणाचा विचार भगवंताने स्वतंत्रतेने अर्जुनाला सांगितला. आणि अर्जुनाला दानाबद्दल बोलताना भगवान म्हणतात, हे दान म्हणजे मोक्ष निधानाचं अंजन आहे. मोक्ष निधान, निधान म्हणजे गुप्तधन. आता आपण बोललो मोक्ष नावाचं गुप्तधन ज्याच्यामुळे आपल्याला दिसू शकतं ते अंजन. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ. ज्ञानोबारायांचा आंधळा वाचा आपण. पहिला आंधळा आहे आंधळ्यातला, त्याचं शेवटचं चरण कृष्णांजन एक वेळा डोळा घाल. ते कृष्णांजन डोळ्यात पडलं ना तरच आम्हाला कृष्ण दिसेल. ते आपल्याला अंजन आता ते घालतात. जुन्या काळी पुरुषही घालत होते, आता फक्त स्त्रिया त्याला काय काजळ काजळ म्हणतात. ते अंजनच असतं. ते शुद्ध असलं तर ते चांगलं, पण ते कशा करता लावलं जातं? डोळ्यांची शुद्धता व्हावी, डोळ्यांमध्ये काही दोष राहू नयेत, त्या डोळ्यांना जे दिसेल ते स्पष्ट दिसावं, जे आहे ते दिसावं, याच्याकरता अंजन घालण्याची प्रथा पूर्वी होती. आता फक्त ते एका सौंदर्याचं लक्षण झालंय, बाह्य सौंदर्याचं लक्षण आहे. काजळ घातलं जातं, ते काजळ काही शुद्ध नसतं. जाऊ द्या, त्याची चर्चा मला करण्याचं कारणच नाही आहे, आणि ती ऐकण्याकरता तुम्ही आलेले नाही आहात. ती माझ्यापेक्षा तुम्ही चांगली करू शकाल. त्या चर्चेत काही गम्य नाही आहे. भगवान अर्जुनाला दान सांगतात, त्या दानाचा विचार मला आता करायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं त्या संबंधातलं काय म्हणणं आहे याचा विचार मी नंतर करीन. पण दान ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारी संकल्पना आहे. दानधर्म करणारा माणूस अशी एखाद्या माणसाचा आपला परिचय असतो. तो दानधर्म करतो, कारण दान हा धर्मच आहे. दान हे ऐकून आपल्याला माहिती आहे की दानी मनुष्य म्हणजे फार चांगला. दानाच्या बाबतीमध्ये कर्णाचा विचार, दानाच्या बाबतीमध्ये अमुक तमुक, हे ते शिबिराजाचं वर्णन, हे महाभारतात आलेले दृष्टांत, अमुक आहे तमुक आहे, केवढे दानशूर महात्मे. स्वप्नामध्ये राज्यदान दिल्याचं दिसलं हरिश्चंद्राला. महाभारतामध्ये विस्तारानं कथा आली, विस्तारानं खूप विस्तार केला महाभारताने त्या कथेचा. स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपण आपलं सगळं राज्य विश्वामित्राला दान देऊन टाकलं असं दिसलं. दिसल्याबरोबर हरिश्चंद्र सकाळी उठले आणि त्यांनी खरंच सगळं राज्य विश्वामित्राला देऊन टाकलं.
नंतर मग काय चरित्र घडलं, काय झालं, कशा परीक्षा घेतल्या, काय झालं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मला ते सांगायचं नाही. मग विश्वामित्रांनी पुष्कळ रूपानं त्यांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये हरिश्चंद्र उत्तीर्ण झाले. सगळी दुःख सोसूनही त्यांनी आपला धर्म सोडला नाही. आणि मग विश्वामित्रांनी त्यांच्यावर कृपा केली. त्यांना विचारलं, मुलगा मेला, बायको विकण्याचा प्रसंग आला, स्वतःला विकण्याचा प्रसंग आला, मेलेल्या मुलाचा अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग विश्वामित्रावर आहे. आणि तो अंत्यसंस्कार करत असताना ज्याच्या अधिकारात ते स्मशानभूमी होती त्या माणसाने याला सांगितलं, तुझा मुलगा असो कोणी असो, इथला कर भरल्याशिवाय अंत्यसंस्कार करू देणार नाही. तू असलास म्हणून काय झालं? कर भरायला पैसे नव्हते. अशी अनेक 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 परीक्षा विश्वामित्रांनी घेतल्या. उत्तीर्ण झाले हरिश्चंद्र. मग विश्वामित्रांनी सांगितलं, बोल तुला काय पाहिजे, मी वर देतो, काय पाहिजे बोल. मग हरिश्चंद्रांनी मागणं मागितलं. ते म्हणाले, मला ह्याच्यापेक्षा दुसरं काही नको, की प्रत्येक जन्मामध्ये मला गुरु म्हणून विश्वामित्रच भेटावेत आणि प्रत्येक जन्मामध्ये त्या विश्वामित्रांनी माझी अशीच परीक्षा घेत राहावी. दानानं येणारी निर्भयता. मी आपल्याला या गुणांच्या संबंधानं मागे बोललो होतो, परत एकदा बोलतो, नुसतं स्मरण तरी करून देतो. हे जे सद्गुण भगवंतांनी सांगितलेत ना, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम वगैरे, अहिंसा सत्यम वगैरे वगैरे, तिन्ही श्लोक पहिले. यांचा विचार करत असताना या एकेका गुणांचा विचार आपल्याला बाकी गुणांच्या चिंतनाकडे प्रवृत्त करतोच. त्यांचं अंतर्गत काही सुसूत्रता आहे याचा विचार आपल्याला करायला लावतोच. त्याच्यामुळे या दानाचा परिणाम काय झाला, तर हरिश्चंद्राच्या ठिकाणी निर्भयता आली. या दानाचा परिणाम काय झाला, तर हरिश्चंद्राच्या ठिकाणी सत्वसंशुद्धी आली. या दानाचा परिणाम काय झाला, तर संतुष्ट झालेल्या विश्वामित्रांनी हरिश्चंद्राला ज्ञान दिलं. या दानाचा परिणाम काय झाला, तर दानातून हरिश्चंद्राच्या ठिकाणी इंद्रिय दमन करण्याचं सामर्थ्य निर्माण झालं. हे सगळं त्या दानामुळे आलं. एकेका गुणाचा विचार करताना बाकीचे गुण सुद्धा तदंतर्गत म्हणून आपल्याला विचारात घेता येतात. पण पुन्हा तेच आहे, अंतर्गत म्हणून विचारात घेता येतात, पण एक गुणाचं चिंतन झालं म्हणजे सगळे गुण आपल्याला प्राप्त होतील असं नाही. पुन्हा तेच आहे. आपल्याला दान ही संकल्पना सगळ्यांनाच माहिती आहे. काय आहे हे दान, कसं असतं दान. दान करणं म्हणजे देऊन टाकणं, आपल्याला माहिती आहे. पण देऊन टाकणं याला दान म्हणत नाहीत. आपल्याकडे आता अन्नदान आलं, आपल्याकडे रक्तदान आलं, आपल्याकडे कन्यादान आलं. या सगळ्या संकल्पना आपण विचारात घेतोच ना. कन्यादान म्हणजे काय, कन्या देऊन टाकणं. देऊन टाकली म्हणजे काय, संबंध संपला काय तिचा आपला. दान करणं म्हणजे काय, या शब्दाला सुद्धा अलीकडच्या काळात विरोध होतो. कन्यादान शब्द वापरायचाच नाही. कन्या ही काय दानाची वस्तू आहे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, प्रत्येकाच्या विचाराचं स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर त्याहीपेक्षा मोठं आहे. कायदा आहे आपल्याकडे, प्रश्न नाही. कुणाला काय वाटतं ते योग्य आहे का अयोग्य आहे याची चर्चा मला करायचीच नाही आहे. मला फक्त काय संकल्पना आहे तेवढंच सांगायचं आहे. संत वाङ्मयामध्ये, शास्त्र वाङ्मयामध्ये दान ही जी काही संकल्पना आली त्या संकल्पनेचा विचार मला सांगायचा आहे. तुम्ही हे ऐकून दान करावं असं मला म्हणायचंच नाही. हरिश्चंद्राची कथा मी सांगेन, उद्या दान द्याल काय सगळं घर. ऐकायला काय जातं आपलं, ऐकावं, संकल्पना तरी समजून घ्यावी की नाही. ते होईल नाही तर न होईल नंतर आहे. दान ही संकल्पना सर्व प्रसिद्ध आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. कदाचित सत्वसंशुद्धीचा विचार भारत देश सोडून अन्यत्र दिसणार नाही, पण दान ही संकल्पना जगताच्या सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यात रुजलेली संकल्पना आहे. नावं कदाचित त्याची वेगळी असतील. कोणी त्याला डोनेशन म्हणेल, कोणी त्याला दान म्हणेल, कोणी काही म्हणेल. काय त्याचा मला विचार करण्याचं कारण नाही आहे. पण दान
म्हणल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये दान करणाऱ्याबद्दल एक आदर निर्माण होऊ शकेल इथपर्यंत आपल्याला दानाचं महात्म्य साधारणपणानं माहिती आहे की याने दान केली बरं का जमीन म्हणलं की आपल्याला पटकन आदर वाटतो. दान ही संकल्पना आपल्या अंतःकरणात इतकी आणि या अर्थानं रुजलेली आहे की दान करणाऱ्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष किंवा घृणा उत्पन्न न होता त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात आदर निर्माण होतो. व्यक्तीबद्दलचा आदर सहज निर्माण करून देणारी संकल्पना म्हणजे दान आहे. इतकी सहज आणि इतकी समाजाभिमुख झालेली ही संकल्पना आहे, समाजामध्ये रुजलेली संकल्पना आहे. आता हे समाजामध्ये रुजलेली, समाजाभिमुख असलेली हे शब्द कळणार नाहीत. थोडं स्पष्ट बोलायचं झालं, मराठीत सांगायचं झालं तर इतकी व्हायरल झालेली आहे. सगळ्यांना माहिती, दान म्हणलं की चांगलं, दान म्हणलं की चांगलं, चांगलेपणाचा संबंध आपण दानाशी कायमचा जोडून ठेवलाय. जे गैर नाही आहे, जे चुकीचं नाही आहे, त्याला चूक म्हणण्याचं धाडस कोणी करणार नाही. इथपर्यंत दानाची महती आपल्याला सांगितली गेली की बाबा गौरवम प्राप्यते दानात. अरे दानाने माणसाला मोठेपणा प्राप्त होतो, गौरव प्राप्त होतो. न तु वित्तस्य संचयात. नुसता धनाचा संग्रह संचय करून ठेवणं याच्याने माणसाला मोठेपण प्राप्त होत नाही. कशा पद्धतीने? स्थितीही उच्चैही पयोदानाम. जो पाण्याचं दान करणार आहे तो उच्च स्थितीला प्राप्त झालाय आणि पयोधिनाम अधस्थितीही. आणि पाण्याचा संग्रह करून ठेवणारा तो मात्र खाली आलाय. पाण्याचा संग्रह करून ठेवणारा समुद्र तो खाली आहे आणि आपल्या जवळच्या सगळ्या पाण्याचं दान करून टाकणारा ढग तो वर आहे. वर जायचं असेल, वर म्हणजे वर नाही, वर म्हणजे उच्च स्थितीला जायचं असेल तर दान केलं जातं आणि संग्रह करणारा हा नेहमी खाली राहत असतो. हे दानाचं महत्व आपल्याला माहिती आहे. ढग दान करतो म्हणून तो उंच आहे, मोठा आहे, श्रेष्ठ आहे, वरच्या अवस्थेला प्राप्त झाला. आणि समुद्र पाण्याचा आता तो ढग याच्याकडूनच घेऊन जातो. पण तसं सांगायचं नसतं. सुभाषितांमध्ये किंवा हे नियम आहेत, म्हणजे ह्याच्यात गैर नाही, हे नियम आहेत. अल्प आता ते काय असं आहे, समुद्र ढग पाणी दान करतो म्हणून उच्च स्थितीला गेला आणि पाणी घेतो कुठून? कुठून घेतो? समुद्रातून घेतो. आणि कुणाला देतो? समुद्राला. मग ज्याचं त्याला देणं हे दान आहे का? असे प्रश्न विचारायचे नसतात. का नसतात? कारण आपल्याला जी संकल्पना कळून घ्यायची असते ना, त्या संकल्पनेचा अंश ज्या साधर्म्यात दिसत असतो त्याचा दृष्टांत देणं एवढंच कारण असतं. बाकी त्याचा विस्तार करणं हा हेतू नसतो त्याच्यात. जेवढ्या अंशामध्ये आपल्याला ते समजून घ्यायचंय ना तेवढ्या अंशातच साधर्म्य पहा. सर्वांशामध्ये साधर्म्य बघाल तर अनंत प्रश्न निर्माण होतील. मग ज्याचं त्याला देऊन टाकणं म्हणजे दान आहे का? घेतो समुद्राकडून आणि समुद्राला परत देतो, पाणी पडतं पुन्हा समुद्रामध्ये. मग ज्याचं, मग तुमच्या जवळचे पैसे काढून घेतो, तुम्हाला पुन्हा देऊन टाकतो. मला मोक्ष दिसेल का? दिसायला पाहिजे. का दिसणार नाही? ज्याचं त्याला देणं आणि तुमचंच काढून घ्यायचं आणि तुम्हालाच द्यायचं, याला दान म्हणतात का? एक जण गेला तीर्थक्षेत्राला, त्या ब्राह्मणाला सांगितलं, अहो मी आलो इथं पण माझ्याजवळ आत्ता पैसे नाहीत, थोडे पैसे द्या. त्याला वाटलं ठीक आहे, असेल कोणीतरी निर्वाह करायला पैसे लागतील. त्याने बिचाऱ्याने 100 रुपये काढले, त्याला दिले आणि त्याने त्याच्यातलेच 25 रुपये काढून सांगितलं द्या पुण्य. हे दान आहे का? हे दान आहे का? दानाचा विचार हा नाही. हे एवढं लांबवायचं नाही, एवढं ताणायची नाही संकल्पना. देऊन टाकणारा मोठा होतो आणि संग्रह करणारा खाली राहतो, एवढ्याच अंशामध्ये ते बघायचंय. दान करण्याचं सामर्थ्य प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. कारण द्यावं ही भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहे. जीव काही फक्त मिळवण्याकरता इथं येत नाही. अहो कसाही जरी असला तरी तो देण्याची भाषा करतो आणि देण्याची वृत्ती बाळगत असतो.
कसाही असू दे, भिकारी असू दे, त्याच्या ठिकाणी देण्याची वृत्ती आहे. आणि आपल्या जवळ देण्यासारखं नाही असं कधीच होऊ शकत नाही. प्रत्येकाजवळ देण्यासारखं काही ना काहीतरी आहेच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड चिंतन मांडलंय.